We are discussing about pericyclic reaction, and this is our fourth lecture of pericyclic reaction. Let's start. In last lecture we have already discussed about electrocyclic reaction. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन बघायचे आणि ते वेगवेगळ्या मेथडने फॉलो करून बघायचे. म्हणजे एक म्हणजे कन्झर्वेशन ऑफ ऑर्बिटल थेरी लावून बघायचे इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शनसाठी किती अलाउड आहे की नाही. त्यानंतर FMO मेथड लावून बघायचे, त्याच्यानंतर HM मेथड लावून बघायचे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आधी इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन आपण ज्या बघणार आहे त्यातल्या दोन टाईप पडतात. एक म्हणजे 4n सिस्टीम आणि दुसरी म्हणजे 4n+2 सिस्टीम. म्हणजे जेव्हा 4 कार्बन असेल तेव्हा 4n सिस्टीम फॉलो केली जाणार आहे आणि 4n+2 सिस्टीम म्हणजे जेव्हा 6 कार्बन सिस्टीम असेल तेव्हा 4n+2 सिस्टीम असेल. ओके, मग आता इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शनमध्ये आपण जी काल बघत होतो ती कुठली होती? 4n सिस्टीम होती. आणि त्यासाठी आपण असं पण म्हटलेलं की जेव्हा एक टेबल ड्रॉ केलेलं म्हणजे 4n होतं, एक काय असणार आहे 4n+2 असणार आहे थर्मल आणि फोटोकेमिकल. मग 4n सिस्टीम जेव्हा असेल तेव्हा थर्मली काय असते? कुठल्या रोटेशनने पॉसिबल असते? कॉन रोटेशनने पॉसिबल असते. मग जेव्हा फोटोकेमिकल रिॲक्शन असेल तेव्हा कुठल्या रोटेशनने पॉसिबल आहे ते अजून आपल्याला बघायचं आहे. सो लेट्स सी, जस्ट रिकॅप करूया कालचा पण. फर्स्ट म्हणजे आपण अशी सिस्टीम बघितलेली की सपोज आपल्याकडे ब्युटाडाईन असेल, 1,4-ब्युटाडाईन असेल आणि आपल्याला इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन करायची आहे. मग एकतर ती थर्मली पॉसिबल असेल किंवा फोटोकेमिकली पॉसिबल असेल. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं? थर्मली पहिल्यांदा घेऊन बघितलेलं. आपल्याला ऑर्बिटल्स अशी मिळत होती, त्यातली थर्मली जेव्हा ऑर्बिटल असेल तेव्हा काय होतं? एक पॉझिटिव्ह येतं आणि दुसरा खालच्या बाजूला येतो. असं का? आपल्याला थर्मली काय काढायचं आहे? होमो कुठला आहे तो कन्सिडर करायचा. कसं काढणार? डायरेक्टली. याच्यामध्ये कार्बन किती आहेत? नंबर ऑफ कार्बन 4 / 2. थर्मल सिस्टीममध्ये नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 केल्यावरती काय तर डायरेक्ट होमोची व्हॅल्यू होते. होमो म्हणजे काय? आता साईड 2 हा होमो आला. 2 म्हणजे काय झालं? साईड 2 हा होमो आला. जेव्हा 2 असेल तेव्हा नोड किती असणार आहेत? 2 आहे, 2 - 1 = 1. मग या सिस्टीममध्ये जेव्हा तुम्ही एक इथे नोड टाकाल, बरोबर ना, मग ही ऑर्बिटल्स कशी असतील? प्लस प्लस. नोड आला म्हणजे काय होणार? खाली प्लस अगेन प्लस. ओके, सो दिस इज अवर होमो फॉर थर्मल सिस्टीम. नाव चेक करा की ह्याच्यामध्ये कॉन रोटेशनने पॉसिबल आहे की डिस रोटेशनने पॉसिबल आहे. आता आपण थर्मल सिस्टीमने बघतो. हां, थर्मल सिस्टीमचा आपला होमो साईड 2 आहे. ओके, त्याच्यानंतर जर फोटोकेमिकल असेल तर आपला होमो काय असला असता? फोटोकेमिकलसाठी होमो 4 / 2 + 1 हा आपला होमो असतो, बरोबर. लास्ट लेक्चरमध्ये जाऊन बघा पुन्हा. सो 4 / 2 काय असणार आहे? साईड 2 + 1 म्हणजे कुठला असतो? साईड 3 असतो. तो काय असणार आहे? होमो असणार आहे. आता साईड 3 म्हणजे आपण ऑर्बिटल कसे ड्रॉ करणार? ऑर्बिटल सेमच राहणार आणि लास्ट ऑर्बिटल फक्त कन्सिडर करायची गरज आहे. ओके, साईड 3 आहे म्हणजे ह्याच्यामध्ये नोड किती येणार? 3 - 1 किती येतात? 2. म्हणजे मला 2 नोड टाकायचे आहेत. ओके, म्हणजे इथे एक नोड येणार आणि इथे एक नोड येणार. सो प्लस हिअर नोड आला म्हणून मायनस, नोड नाही आहे तसंच येणार, पुन्हा नोड आला म्हणजे प्लस. मग आता होमोस थर्मलसाठी होमो कसं आहे की इकडे वरती पॉझिटिव्ह आहे आणि इकडे खाली पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अपोजिट साईन आहे, राईट. म्हणजे अपोजिट साईन्स आहेत. कशासाठी? थर्मलसाठी अपोजिट साईन येतात. आणि फोटोकेमिकल जेव्हा आपण रिॲक्शन कन्सिडर करतो तेव्हा आपला होमो काय येते? साईड 3 इज अ होमो आणि त्याच्यामध्ये नोड किती आहेत? 2 नोड आहेत. आणि साईन्स काय येतात? आपण फक्त लास्ट ऑर्बिटल कन्सिडर करायचे, कारण आपल्याला ओव्हरलॅपिंग करताना फक्त लास्ट ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग करायची असते. त्यामुळे याच्यामध्ये साईन काय येतात? पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह. सो सेम साईन. आता फक्त एक लक्षात घ्या, याच्यामध्ये मी डायरेक्टली मला जर कळलं असतं की यातला होमो कुठला आहे आणि ल्युमो कुठला आहे, म्हणजे जेव्हा थर्मल सिस्टीम होती तर मला डायरेक्टली काय कळलं की 4 कार्बन आहेत. ब्युटाडाईनमध्ये 4 कार्बन आहे. डिवायडेड बाय 2 केल्यावर 2 जो येतो तो काय आपला आहे? साईड 2 म्हणजे साईड 2 झाला. दॅट इज युअर होमो. साईड 2 असेल जेव्हा इथे इवन नंबर असेल, जेव्हा आपण साय फंक्शन बघतो, साय व्हॅल्यू बघतो, त्याला जर इवन नंबर असेल साय 2, तेव्हा आपल्याला नेहमी साईन काय मिळणार आहे? अपोजिट मिळणार आहे. आणि जेव्हा ऑड असेल साय 3ची व्हॅल्यू, सायची व्हॅल्यू जेव्हा ऑड असेल, होमोसाठी जी साय लेवल येणार त्याची व्हॅल्यू जर ऑड असेल तर साईन नेहमी काय असणार आहे? सेम साईन असणार आहे. लक्षात घ्या, होमोचं जे साय फंक्शन येणार आहे जर त्याची व्हॅल्यू ऑड इवन असेल तर तुमचा साईन काय असणार आहे? अपोजिट असणार आहे. म्हणजे होमो साय व्हॅल्यू इफ काय असेल?
इवन असेल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल 2, 4, 6, तर काय असणार आहे, सायन्स कशाची, लास्ट ऑर्बिटलची, सायन्स ऑफ लास्ट ऑर्बिटल्स काय असणार आहे, अपोजिट. ओके, अँड इफ होमो दॅट इज साय व्हॅल्यू काय असतील, ऑड असतील म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल 1, 3, 5 these are odd value, then sign of last orbital will be same. तुम्हाला आता जास्त काळजी करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला जर साय फंक्शन कुठलं कळलं, म्हणजे होमो व्हॅल्यूचं साय फंक्शन कुठलं आहे ते कळलं की लगेच कळणार आहे की साईन अपोजिट असणार आहे की ऑड असणार आहे, म्हणजे सेम असणार आहे की अपोजिट असणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये कळलं आहे. आता बघा, थर्मल सिस्टीम जेव्हा असेल त्यावेळेला हा होमो मिळतो आणि फोटोकेमिकलसाठी हा होमो मिळतो. आता आपण इन डिटेल स्टडी करूया की सायकलायझेशन ऑफ फोरेन सिस्टीम कसं होणार आहे. ओके, इथपर्यंत कळलं. ओके, नेक्स्ट. नाव इन केस ऑफ सायकलायझेशन ऑफ फोरेन सिस्टीम, तुम्हाला सिस्टीम दिली आहे, तुमच्याकडे ब्युटाडाईन सिस्टीम आहे, तुम्हाला डायरेक्टली सांगायचं आहे की ह्याचं होमो कुठला आहे. कसं सांगणार, आपण थर्मल रिॲक्शन बघतोय, थर्मल रिॲक्शनसाठी होमो कुठला आहे. आपल्याला काय काय बघायचं आहे, सायकलायझेशन ऑफ फोरेन सिस्टीम बघतोय आपण, सायकलायझेशन ऑफ फोरेन सिस्टीम, त्याच्यामध्ये थर्मली पॉसिबल आहे का आणि फोटोकेमिकली पॉसिबल आहे. ओके, तर याच्यामधलं थर्मल रिॲक्शन कन्सिडर करताना तुम्हाला डायरेक्ट होमो काढायचा. कसं काढणार, किती कार्बन आहेत, 4/2 2, म्हणजे आत्ता आपण जे केलं ते, फक्त आपल्याला लास्ट जी ऑर्बिटल आहे ती कन्सिडर करायची आहे. सायची व्हॅल्यू काय आली, साय2, होमोची व्हॅल्यू काय आली, साय2. 2 काय आहे, इवन आहे, इवन असल्यावरती सायन्स काय येतात, इवन असल्यावरती साईन येतात अपोजिट. ओके, म्हणजे अपोजिट साईन डायरेक्टली ड्रॉ करा, इथे प्लस आणि हा काय येणार, इथे प्लस खाली मायनस. ओके, ना आता आपल्याला बघायचं आहे की हे कॉन रोटेशनने पॉसिबल आहे की डिस रोटेशनने पॉसिबल आहे. ओके, सी काय करणार आपण, कॉन रोटेशन जर सपोज केलं, कॉन रोटेशनच्या वेळी काय करतात, दोन्ही जी ऑर्बिटल्स असतात ती एका साईडला. ओके, सी नाव कॉन रोटेशन बोथ ऑर्बिटल्स ऑफ अपोजिट, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉन रोटेशन म्हणजे एक तर दोन्ही ऑर्बिटल एका बाजूला, मग ती अँटी क्लॉकवाईज असेल किंवा क्लॉकवाईज असेल. सपोज आपण हे मागच्या लेक्चरमध्ये बघितलं तरी पण पुन्हा सांगते, पॉझिटिव्ह आणि हा काय वरती निगेटिव्ह आहे. सो मी असा जर केला तर काय होणार आहे, निगेटिव्ह ओव्हरलॅप होतात. पुन्हा जर या साईडने कॉन रोटेशन केलं तर पॉझिटिव्ह ओव्हरलॅप होतात. सो इट इज फॉलोड बाय कॉन रोटेशन. म्हणून आपण मागच्या वेळी कन्क्ल्युजन केलेलं की फोरेन सिस्टीम थर्मली काय असते, कॉन रोटेशनने अलाउड असते. सो सी हे काय केलं आपण, सपोज दोन्ही ऑर्बिटल या साईडने या बाजूने रोटेट केली, काय होणार आहे, आता ही काय आहेत, सरळ परपेंडिक्युलर आहेत, ही आपण 120 डिग्रीने रोटेट केल्यानंतर काय होणार आहेत, आडवी होणार आहेत. ओके, सो इट विल बी ॲज पर दिस. पॉझिटिव्ह काय झालं, या साईडला गेला, ह्या ऑर्बिटल असं होतं ते मी या साईडने रोटेट केलं, सो पॉझिटिव्ह विल बी हिअर. दुसरं ऑर्बिटल कसं आहे, खाली पॉझिटिव्ह आहे, ते मी पुन्हा काय केलं, या साईडने रोटेट केलं, राईट, या साईडने. सो पॉझिटिव्ह कुठल्या बाजूला जातो, या बाजूला, सो पॉझिटिव्ह विल बी हिअर. नाउ निगेटिव्ह कॅन बी इझिली ओव्हरलॅप, सो यू विल गेट ओव्हरलॅपिंग दाखवताना हे साईन्स असतील ना, हे मोठे ऑर्बिटल आले पाहिजेत, एक लोब आणि हा लोब छोटा आला पाहिजे. ओके, सो सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस. आणि हे जे इथले दुसरे बॉन्ड हे ऑर्बिटल्स असतील ना, ते काय करणार आहेत, नवीन पाय बॉन्ड फॉर्म करणार आहेत. ओके, सो फोरेन सिस्टीम काय झाली, थर्मली पॉसिबल आहे, कॉन रोटेशनने आपण बघितलं. आता जर फोटोकेमिकली डिसरोटेशन केलं तर पॉसिबल होईल का, डिसरोटेशनने काय होणार आहे, अशी ऑर्बिटल्स आहेत आपली. ओके, अशी आपण डिसरोटेशन म्हणजे एक तर दोन्ही बाहेर करू शकतो किंवा दोन्ही आत करू शकतो. जर दोन्ही बाहेरच्या दिशेने रोटेट केले तर काय होणार, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येतं. दोन्ही आतल्या बाजूने केलं तर काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येतं. सो अँड सपोज दोन्ही बाहेरच्या बाजूने केली तर काय होणार, दोन्ही बाहेरच्या बाजूने केली, हा बाहेर जाणार आहे पॉझिटिव्ह, हा पण काय होणार आहे, आपण असा रोटेट केला म्हणजे पॉझिटिव्ह याचा आत आला. बघा आहे का पॉसिबल, नाही, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अपोजिट साईन येतात. सो इट इज फॉरबिडन अँड दिस वन इज अलाउड. ओके, सो थर्मल सिस्टीम असेल, फोरेन थर्मल सिस्टीम थर्मली काय असणार आहे, कॉन रोटेशनने अलाउड आहे.
आता बघा फोटोकेमिकलने काय सिस्टीम होणार आहे. फोटोकेमिकलसाठी आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं आहे, होमो कुठला आहे. फोटोकेमिकलसाठी रूल काय आहे की नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2+1 हा जो काय असेल तो काय असणार आहे, होमो असणार आहे. नंबर ऑफ कार्बन 4 डिवायडेड बाय 2 येणार. 2+1 3 म्हणजे साय3 काय झाला, होमो झाला. आता आपली कंडिशन काय आहे, जर 3 असेल म्हणजे काय असेल, ऑड असेल नंबर ऑफ साय, तर साईन काय असणार आहे, सेम असणार आहे. ट्रिक लक्षात ठेवा, महत्त्वाचे. जर होमो जी व्हॅल्यू येणार आहे ती ऑड असेल तर साईन काय असणार आहे, सेम असणार आहे. डायरेक्टली प्लॉट करा. साईन काय असली पाहिजे दोन्हीची सेम, म्हणजे वरती पॉझिटिव्ह, इथे पण येणार वरती पॉझिटिव्ह. नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, कॉन रोटेशनने अलाउड आहे की डिसरोटेशनने अलाउड आहे. कॉन रोटेशन करा. आता दोन्ही साईन काय आहेत, पॉझिटिव्ह आहे. कॉन रोटेशन म्हणजे काय करायचं, एकतर या साईडने रोटेट करायच्यात किंवा या साईडने करायच्यात. सपोज मी या साईडने रोटेट केली, काय होतं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ओव्हरलॅप होत आहे. या साईडने रोटेट केली, काय होतं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ओव्हरलॅप होतं आहे. म्हणजे होईल का ओव्हरलॅप, नॉट पॉसिबल. सपोज दोन्ही आपण या साईडने रोटेट करतो, या साईडने अँटी क्लॉकवाईज, सो इट विल बी ॲज पर दिस. हा पॉझिटिव्ह इकडे जाईल आणि हा आपण इकडे रोटेट केल्यावरती हा पॉझिटिव्ह इथे येईल. सो ओव्हरलॅपिंगसाठी काय मिळतं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, नॉट अलाउड. सो दिस इज अ फॉरबिडन. कधी, जेव्हा फोटोकेमिकल सिस्टीम असेल आणि आपण कॉन रोटेशन केलं तर फॉरबिडन आहे. मग डिसरोटेशन केलं तर काय होईल, डिसरोटेशन सपोज असं घेतलं आणि दोन्ही आतल्या बाजूला रोटेट केली, पॉझिटिव्ह ओव्हरलॅप होत आहे. तसंच दोन्ही बाहेरच्या बाजूला केली, निगेटिव्ह ओव्हरलॅप होत आहे. म्हणजे तुम्ही कसंही ओव्हरलॅप करा, डिसरोटेशनने तुम्ही आतल्या बाजूला जर रोटेट केलं किंवा बाहेरच्या बाजूला जर रोटेट केलं तरी पण काय आहे, सिमेट्री मॅच होते. म्हणजे जर आपण ह्या दोन्ही आतल्या बाजूला रोटेट केलं तर काय कन्सिडर करा, पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह आत येतात. सो यू विल गेट आफ्टर ओव्हरलॅपिंग ऑफ दिस ऑर्बिटल न्यू बॉन्ड फॉर्मेशन, दॅट इज अ सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन. सो दिस सिमेट्री इज अलाउड सिमेट्री. सो फायनली थर्मल सिस्टीमसाठी काय असणार आहे, कॉन रोटेशनने काय आहे, रिॲक्शन अलाउड आहे. आपण 4n इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन बघतोय. जेव्हा 4n सिस्टीम असेल, 4n 1 2 3 4n इलेक्ट्रोसायक्लिक सिस्टीम असेल, थर्मली काय असणार, ऑलवेज कॉन रोटेशन अलाउड असणार आहे. आपण हे कन्क्ल्युजन काढलं आहे. 4n सिस्टीम थर्मली कॉन रोटेशन अलाउड. आणि आत्ता बघितलं की फोटोकेमिकल सिस्टीम जेव्हा असेल 4n सिस्टीमसाठी, तेव्हा काय असणार आहे, फोटोकेमिकली डिसरोटेशन इज अलाउड अँड कॉन रोटेशन इज फॉरबिडन. म्हणजे फोटोकेमिकली डिसरोटेशन इज अलाउड. फॉर 4n सिस्टीम फोटोकेमिकली कुठलं रोटेशन अलाउड आहे, डिसरोटेशन इज अलाउड. ओके, नाउ वी हॅव टू कन्सिडर फॉर 4n+2, ते आपण नंतर बघूया. जस्ट याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की 4n सिस्टीम असेल तर थर्मली कुठली अलाउड असते, कॉन रोटेशन, आणि फोटोकेमिकली कुठलं अलाउड असतं, डिसरोटेशन. आता आपण मग पहिल्यांदाच म्हटलं की पेरिसायक्लिक रिॲक्शन आर स्टिरिओ स्पेसिफिक रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक पेरिसायक्लिक रिॲक्शनला जो फायनल प्रोडक्ट मिळणार त्याची एक ठराविक स्टिरिओ स्पेसिफिसिटी असते. नाउ व्हॉट अबाउट 4n सिस्टीम केमिस्ट्री और स्टिरिओ स्पेसिफिसिटी, लेट्स सी अबाउट दॅट. आता स्टिरिओ केमिस्ट्री चेक करायला आपल्याला सबस्टिट्युएंट्स घ्यावे लागतील, तर कळेल आपल्याला की नक्की रिॲक्शन कशी होते. मग सपोज आपल्याकडे सिस्टीम असेल जी आपण काल बघितली अशा प्रकारे, CH3 सबस्टिट्युएंट असेल, CH3 सबस्टिट्युएंट असेल. ओके, आता ह्या सिस्टीममध्ये कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5 6. म्हणजे तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये तर 6 कार्बन आहेत. मग तुम्ही ही 4n सिस्टीम कशी म्हणता, ही 4n+2 सिस्टीम होऊ शकते. पण आपल्याला जस्ट चेक करायचं आहे की इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शनसाठी, म्हणजे आपली जी पेरिसायक्लिक रिॲक्शन आहे त्यासाठी सिस्टीम जी म्हणजे पार्टिसिपेट करते ती सिस्टीम नक्की किती कार्बनची आहे. तर फक्त एवढी आपली रिॲक्शन काय होणार आहे, थर्मल रिॲक्शन किंवा फोटोकेमिकल रिॲक्शनने अलाउड आहे. आणि त्याच्यामध्ये आपली रिॲक्शन काय होणार, हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील आणि हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. सो फायनली यू विल गेट formation of this 4-membered ring, and this CH3 remains as it is. There is no participation of this CH3 for this pericyclic reaction. So for the pericyclic reaction only this 4 carbon atom with this 2 pi bonds are taking part in the reaction. So this is only 4n electrocyclic reaction. Okay, now जर अशी सिस्टीम असेल, मी हाच तुम्हाला एक्झाममध्ये जरी असा मॉलिक्यूल दिला तर तुम्ही तो असा करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. CH3 here are 2 double bonds. Okay, now रिॲक्शन काय आहे आपल्याला, थर्मली पॉसिबल आहे, फोटोकेमिकली पॉसिबल आपण बघितली की जेव्हा थर्मल रिॲक्शन असते आपल्याला कुठलं रिॲक्शन करायचं असते, कॉन रोटेशन करायचं असतं, राईट. आपण मग अशी बघितली की थर्मल रिॲक्शनसाठी आपल्याला कॉन रोटेशन करायचं असतं
फोरेन सिस्टीमसाठी, आणि फोटोकेमिकलसाठी काय करायचं असतं, डिसरोटेशन करायचं असतं. आता आपल्याला थर्मल रिॲक्शनसाठी बघायचं तर काय करायला लागणार, कॉन रोटेशन करायला लागणार. पण नक्की याच्यामध्ये रोटेट काय करणार, तुम्हाला फक्त हा मॉलिक्यूल दिला आहे, तुम्हाला कन्सिडर काय काय करायचं आहे, की इथे CH3 आहे, इथे CH3 आहे, म्हणजे या कार्बनला इथे काय असणार, हायड्रोजन असणार, इथे हायड्रोजन असणार, बरोबर. इथे डबल बॉन्ड आहेत, म्हणजेच डबल बॉन्डचा हा एक पी ऑर्बिटल आहे, या कार्बनवरचा आणि या कार्बनवरचा, आणि एक पी ऑर्बिटल आहे, कन्सिडर करा. ओके, नाव आता सिस्टीम काय आहे, साय व्हॅल्यू कुठली असणार आहे, होमो व्हॅल्यू कुठली आहे, होमो व्हॅल्यू काय आहे, सी. कार्बन नंबर ऑफ कार्बन किती आहेत, 4 आणि सिस्टीममध्ये नंबर ऑफ कार्बन 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2, म्हणजे साय2 व्हॅल्यू आहे. साय2 इज अ होमो व्हॅल्यू. मग अशी आपण बघितलं आत्ताच ना. जर इथे व्हॅल्यू काय असेल, इवन असेल, तर आपली सायन्स काय येतात, अपोजिट आहेत, म्हणजे इथे काय येणार आहे, प्लस आणि इथे प्लस. सो दिस इज अवर सिस्टीम. म्हणजे आपल्याला जे रिॲक्शन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला फक्त एवढं दिलेलं असणार आहे, आणि क्वेश्चन विचारणं की थर्मली अलाउड आहे की फॉरबिड आहे ते सांगा, आणि त्याची स्टिरिओ स्पेसिफिसिटी. आपण काय बघतो, स्टिरिओ स्पेसिफिसिटी. न जेव्हा आपल्याकडे आता ह्याची स्टिरिओ केमिस्ट्री काय आहे, हा काय आहे, ट्रान्स आहेत ना, हा CH3 आउटवर्ड आहे, हा पण CH3 आउटवर्ड आहे. दोन्ही CH3 आतमध्ये असले असते तर सिस म्हटले असते, किंवा सॉरी दोन्ही CH3 या एकाच साईडला असले असते सिस म्हटले असते, दोन्ही CH3 याच बाजूला असले असते तर आपण सिस म्हटले असते. ओके, आता हे काय, एक CH3 या बाजूला आहे, म्हणजे या डबल बॉन्डच्या, हे त्यांना लक्षात, या डबल बॉन्डचा हा काय, हा एका बाजूला आहे आणि हा एका बाजूला आहे, म्हणजे हे दोन्ही CH3 ह्याला काय आहे, हा CH3 आणि हा ग्रुप काय आहे, ट्रान्स आहे. हा CH3 आणि हा डबल बॉन्ड हा काय एकमेकाला ट्रान्स आहे, म्हणजे सिस्टीम तुमची जवळपास अशी आहे, ह्याला काय म्हणतात, ट्रान्स. आणि जेव्हा हे असं असेल, डबल बॉन्डच्या दोन्ही एकाच बाजूला असतील तर काय म्हणतात, त्याला सिस. सो दिस इज ऑल्सो ई अँड दिस इज ऑल्सो ई. एका बाजूला असेल, ह्याला काय म्हणतात, ई, आणि याला म्हणतात झेड, राईट. जुजा मायनन दॅट्स ई. ओके, आता याच्यामध्ये आपल्या रिॲक्शन करायची. आपल्याला माहिती आहे की थर्मलसाठी कुठलं रोटेशन असतं, कॉन रोटेशन. म्हणजे आपल्याला दोन्ही ऑर्बिटल काय करायचे आहेत, दोन्ही ऑर्बिटल एकाच बाजूला रोटेट करायचे आहेत. ओके, आता मी रोटेशन करताना काय करते, मी असं क्लॉकवाईज रोटेट करते, क्लॉकवाईज. म्हणजे ह्या ऑर्बिटलला जर मी असं 120 डिग्रीनं रोटेट केलं, 120 डिग्रीनं रोटेट केलं, मग हा CH3 पण काय येणार आहे, हा CH3 इथे 120ने होणार आहे, हा हायड्रोजन पण त्याच वेळी 120ने रोटेट होणार आहे, बरोबर. म्हणजे आत्ता हे काय आहे, ऑर्बिटल अशा टाईपमध्ये, हां जस्ट कन्सिडर करा, हे ऑर्बिटल असं आहे, इथे पॉझिटिव्ह कन्सिडर करा. ओके, सी, हा CH3 आहे, हा हायड्रोजन आहे, आणि हा पॉझिटिव्ह लोब आहे, हा निगेटिव्ह लोब आहे. आपल्याला रोटेट करायचं आहे 120ने. म्हणजे ॲट सेम पोझिशनला हे काय आहेत, हे दोन ग्रुप CH3 आणि हा जो हायड्रोजन आहे तो काय ऑन दी प्लेन आहेत, बरोबर. एक बिलो द प्लेन असणार आहे आणि एक अबोव द प्लेन असणार आहे, म्हणजे टुवर्ड्स द ऑब्झर्वर एक असणार आहे आणि एक फार फ्रॉम द ऑब्झर्वर असणार आहे, आणि एक असणार आहे हा आपला नॉर्मल पर्टिक्युलर लोब जो परपेंडिक्युलर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसताना काय दिसतं आहे, हे लोब्स असंच दिसतात ना, दोन्ही हायड्रोजन आणि CH3 प्लेनवरतीच दिसत आहेत, आणि हा जो लोब आहे तो असा आहे. आपल्याला 120ने रोटेट करायचा आहे, बरोबर. हा आपली ही सिस्टीम अशी आहे की हा पॉझिटिव्ह लोब आहे, हा निगेटिव्ह लोब आहे, हा CH3 आणि हा हायड्रोजन आहे. आपण 120ने रोटेट करतो आहे, म्हणजे हा CH3 काय येणार म्हणते मी, खाली येणार आहे. हा CH3 खाली आला, असं मी रोटेट केलं, CH3 खाली आला, हा CH3 खाली आला, हा जो ब्लॅक स्पॉट आहे तो खाली आला, बरोबर. हा असा होता, ब्लॅक स्पॉट खाली आला. हा खाली आल्यावरती हा लोब काय होतो, पॉझिटिव्ह लोब, बरोबर परपेंडिक्युलर झाला आहे, आडवा आला आहे, म्हणजे जस्ट सेम रिॲक्शन होणार आहे. सी, सिस्टीममध्ये बरोबर हा काय झाला, आडवा झाला, इथे पॉझिटिव्ह लोब आला, हा हायड्रोजन वर गेला आणि CH3 खाली आला, बरोबर. आता ही सिस्टीम, हा जो पी ऑर्बिटल आहे त्याला रोटेट करा. रोटेशन काय, दोन्ही आपल्याला सेम साईडने करायचं, कॉन रोटेशन. एक एका बाजूने, एक एका बाजूने नाही, दोन्ही कॉन रोटेशन करायचे. सो हा लोबसुद्धा काय होणार आहे, पॉझिटिव्ह लोब इथे येणार आहे, या बाजूने करतो आपण रोटेशन. हायड्रोजन आता काय येणार आहे, खाली येणार आहे, हा CH3 वर जाणार आहे. सो हायड्रोजन आणि CH3. ओके, नाव काय, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग पॉसिबल आहे. सो यू विल गेट this. Okay, positive, positive. Now see CH3 and here is the
CH3, हायड्रोजन हायड्रोजन. नाव टेल मी दिस बोथ CH3 आर ॲट अपोजिट साईड. बरोबर, म्हणजे हे जर दोन्ही CH3 सेम साईडला असले असते आपण म्हटलं असतं सिस आहे. हे दोन्ही CH3 काय आहेत अपोजिट साईडला आहेत म्हणजे ट्रान्सला आहेत. सो यू विल गेट ट्रान्स 3,4 डायमेथिल सायक्लोब्युटेन. तुम्हाला काय माहीत आहे सायक्लोब्युटेन मिळतो आहे, पण त्याच्यामधले हे दोन्ही CH3 काय आहेत ट्रान्स पोझिशनला आहेत. बरोबर, हे दोन्ही CH3 काय माहीत आहे ट्रान्स पोझिशनला. सो जर ई असेल म्हणजे ट्रान्स पोझिशनलाच पहिल्यांदा असेल तर तुम्हाला कॉन रोटेशनने सुद्धा काय मिळते फायनली ट्रान्सच मिळते. दिस इज द स्टिरिओ स्पेसिफिसिटी ऑफ इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन किंवा पेरिसायक्लिक रिॲक्शन. जर रिॲक्टंट जसा असेल तसाच तुम्हाला काय मिळणार आहे प्रोडक्ट मिळणार. तुम्हाला स्टिरिओ केमिस्ट्री त्याची स्टिरिओ स्पेसिफिसिटी चेंज होणार नाही आहे. सपोज तुमच्याकडे सेम सिस्टीम आहे, तुम्हाला अपोजिट साईडने कॉन रोटेट, हे आपण काय केलं आहे क्लॉकवाईज केलं ना, क्लॉकवाईज कॉन रोटेशन केलं. सपोज मी अँटी क्लॉकवाईज केलं तर काय होणार आहे CH3 आहे, ऑर्बिटल्स आहेत, होमो तीच व्हॅल्यू येणार आहे. ओके, हे ऑर्बिटल्स आहेत तसे आहेत, इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन. मला हे काय करायचं आहे आता अँटी क्लॉकवाईज रोटेशन करायचं आहे, अँटी क्लॉकवाईज कॉन रोटेशन करायचं. दिस वॉज क्लॉकवाईज कॉन रोटेशन. नो अँटी क्लॉकवाईज कॉन रोटेशन केल्यावर काय मिळणार आहे हे दोन्ही आपण काय करणार आहे या साईडला रोटेट करणार आहे. सो यू विल गेट ओके अँटी क्लॉकवाईज म्हणजे हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आपण म्हणजे हा जो पॉझिटिव्ह लोब आहे तो काय येणार आडवा होणार आहे म्हणजे हा इथे येणार आहे. अगेन दिस विल बी ऑन एम आय राईट. I am mistaking something. See, positive and negative, so you have to write here negative and positive. Okay. आताच बघा रोटेट केलं काय करायचं अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे. हिअर विल बी निगेटिव्ह अँड हिअर विल बी पॉझिटिव्ह. जस्ट आय विल करेक्ट इट. ओके, सी हिअर इज अ निगेटिव्ह, हिअर इज अ पॉझिटिव्ह. आता अँटी क्लॉकवाईज रोटेट करतो आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह लोब इथे आला, हा इकडे रोटेट केल्यानंतर काय होणार हा पॉझिटिव्ह इथे येणार, हा निगेटिव्ह इथे येणार. बाकी ऑर्बिटलचे रोटेशन काय होणार आहे हा CH3 काय आहे या साईडला आहे तो आपल्याला अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा आहे या साईडला. म्हणजे हा जो CH3 इकडे आहे तो काय होणार आहे परपेंडिक्युलर येणार आहे वरती. CH3 अँड हायड्रोजन विल बी हिअर. अगेन दिस CH3 विल कम्स ॲट दिस पोझिशन. सो CH3 अँड हायड्रोजन विल बी हिअर. सो फायनली निगेटिव्ह ओव्हरलॅपिंग होणार आहे. यू विल गेट दिस टाईप ऑफ सिस्टम. निगेटिव्ह पॉझिटिव्ह ॲट आउटवर्ड. So overlapping of this negative. Now CH3 at this position and hydrogen. CH3 and hydrogen. Now in this diagram also you can see both CH3 are at opposite side. एक CH3 काय वरच्या बाजूला आहे, दुसरा CH3 खालच्या बाजूला आहे. म्हणजे इथे सुद्धा काय होतं आहे की आपल्याला ट्रान्स पोझिशनला मिळतो आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे ई सिस्टीम असेल म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला रिॲक्टंटमध्ये ट्रान्स पोझिशन आहे तर फायनली प्रोडक्टमध्ये पण तुम्हाला ट्रान्स स्टिरिओ केमिस्ट्री मिळते. इथे सुद्धा म्हणजे क्लॉकवाईज कॉन रोटेशन केलं किंवा अँटी क्लॉकवाईज कॉन रोटेशन केलं तरी फायनली प्रोडक्ट मिळताना स्टिरिओ केमिस्ट्री काय होते मेंटेन राहते, चेंज होत नाही आहे. सो दिस इज द स्टिरिओ स्पेसिफिसिटी ऑफ 4N सिस्टीम सायकलायझेशन. ओके, आतापर्यंत आपण काय बघितलं की रिंग ओपनिंग रिॲक्शन बघितली, 4N सिस्टीममधली रिंग ओपनिंग रिॲक्शन बघितली. म्हणजे सपोज आपल्याकडे अशी सिस्टीम आहे, रिंग क्लोजिंग सिस्टीम बघितली. अशी सिस्टीम आहे तर आपल्याला थर्मली असेल किंवा फोटोकेमिकली असेल. ओके, रिव्हर्सिबल रिॲक्शन. नक्की आपलं प्रोडक्ट काय मिळणार आहे रिंग क्लोजर होते बरोबर, क्लोजिंग ऑफ रिंग होते आणि तुम्हाला फायनली प्रोडक्ट मिळताना काय मिळतं आहे जर ट्रान्स असेल तर ट्रान्स, सिस असेल तर सिस आणि सायक्लोब्युटेन फॉर्मेशन मिळते. म्हणजे जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे रिंग फॉर्मेशन होतं आहे. आपण आत्ता जे कन्क्ल्युजन काढलं की 4N सिस्टीम जेव्हा असेल तर त्याच्यामध्ये फायनल प्रोडक्ट कशावरून मिळतो आपल्याला जर 4N सिस्टीम असेल आणि 4N+2 सिस्टीममधला थर्मल रिॲक्शन असेल तर कॉन रोटेशन बरोबर. आणि जर तीच रिॲक्शन आपण फोटोकेमिकली केली तर आपल्याला डिसरोटेशन करावं लागतं. मग ते क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. थर्मली कॉन रोटेशन क्लॉकवाईज केला तरी सुद्धा तुम्हाला काय मिळतं आहे रिॲक्शन अलाउड होणार आहे. अँटी क्लॉकवाईज केला तरी रिॲक्शन अलाउड होणार आहे. फोटोकेमिकली असेल तर तुम्हाला काय करायला लागणार डिसरोटेशन करायचं, तर आउटवर्ड करा किंवा इनवर्ड करा. पण डिसरोटेशन केल्यावरती 4N सिस्टीममध्ये रिॲक्शन अलाउड होणार आहे. पण त्यांनी जर सपोज क्वेश्चन विचारला की तुम्हाला सायक्लोब्युटेन सिस्टीम आहे अशी आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट दिला आहे, तुम्हाला हा प्रोडक्ट मिळतो आहे CH3. आता तुम्हाला सांगायचं आहे की ही रिॲक्शन कॉन रोटेशनने पॉसिबल आहे की डिसरोटेशनने पॉसिबल आहे. तुम्ही कसं सांगाल, हा क्वेश्चन विचारला गेला
की एक सायक्लिक सिस्टीम दिलेली असेल, त्यांनी तुम्हाला विचारलं की हा प्रोडक्ट जो मिळतो आहे तो कॉनने पॉसिबल आहे की डिसने पॉसिबल आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की अशा टाईपचा प्रोडक्ट आपल्याला कुठल्या सिस्टीमने मिळतो. 4n सिस्टीमने मिळतो की 4n+2 सिस्टीमने मिळतो. ओके. इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शनचा बेसिक रूल काय आहे की आपल्याला 2 पाय बॉन्डपैकी एक पाय बॉन्ड असतो तो कमी होऊन मिळतो. इथे एक पाय बॉन्ड कमी मिळाला आहे म्हणजे कन्सिडर करायचं की जर ही इलेक्ट्रोसायक्लिक सिस्टीम असेल, रिंग ओपनिंग होते, एका पाय बॉन्डचे 2 पाय बॉन्डमध्ये कन्व्हर्जन होते, म्हणजे ही इलेक्ट्रोसायक्लिक सिस्टीम आहे. सायकलायझेशन होते, बरोबर आहे. एक पाय बॉन्ड कमी होतो आणि एक सिग्मा बॉन्ड वाढतोय. हा इथला एक सिग्मा बॉन्ड वाढतोय, इथे नवीन फॉर्म होणार आहे, आणि इथला एक पाय बॉन्ड कमी होतोय, म्हणजे ही काय आहे, इलेक्ट्रोसायक्लिक सिस्टीम. इलेक्ट्रोसायक्लिक सिस्टीममध्ये आपला रूल काय आहे की जेव्हा 4n इलेक्ट्रोसायक्लिक सिस्टीम आहे ना, 1 2 3 4, आपल्याला ह्या रिॲक्शनवरनं कळणार की 4n इलेक्ट्रोसायक्लिक सिस्टीमच आहे, कारण प्रोडक्ट आपल्याला त्याने दिलेला आहे. सो 4n इलेक्ट्रोसायक्लिक सिस्टीम असताना थर्मल रिॲक्शन असेल तर कॉन होणार आहे आणि फोटोकेमिकल असेल तर डिस होणार आहे. आपल्याला जस्ट मेन्शन करायचं की जर थर्मली करायचं झालं, त्यांनी असं विचारलं की रिॲक्ट असं दिलेलं असेल प्रोडक्ट रिॲक्टंट, आणि त्यांनी असं विचारलं की थर्मली रिॲक्शन करा आणि प्रोडक्ट काय येणार तो सांगा. ह्याचा आपण आता काय करतो, रिंग ओपनिंग करतो आहे. आत्तापर्यंत आपण या सिस्टीमपासून या सिस्टीमपर्यंत बघितलेलं की रिंग क्लोजर होत होता. आता आपण रिंग ओपनिंग बघतोय, जस्ट रिव्हर्स साईडने जातो आहे. जर सायक्लिक प्रोडक्ट दिलेला असेल आणि थर्मली प्रोडक्ट काय असं विचारलं तर कन्सिडर करताना काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, होमो आणि ल्युडो. आपली सिस्टीम कशी आहे, जी सिस्टीम आहे त्याला असं परपेंडिक्युलर करून घ्या. ही सिस्टीम झाली. हा CH3, हा CH3 कुठल्या पोझिशनला आहे, ट्रान्स पोझिशनला आहे. इथे त्यांनी मेन्शन केलं असेल जे काय असेल ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ट्रान्स जे काय असेल ते. सपोज नाव इट इज ऑन ट्रान्स पोझिशन, इथे डबल बॉन्ड आहे. त्यांनी विचारले की तुम्हाला थर्मली प्रोडक्ट काय मिळणार आहे. सो फर्स्टली तुम्हाला काय करायचं आहे की याच्यामध्ये ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. आता ऑर्बिटल डायग्राम म्हणजे आपण जी मगाशी रिंग क्लोजरच्या वेळी बघितलेली ती, याची ऑर्बिटल डायग्राम कशी येणार. हा CH3 काय आहे, खाली आहे, बरोबर. हा CH3 पण खाली आहे. हा हायड्रोजन वर आहे, हा हायड्रोजन वर आहे. हे आता काय आहेत, ट्रान्सपोजिशनला आहे. दे आर ॲट सिस पोझिशन, बोथ ॲट अ सेम साईड. No, what can we call that? No, both are at transposition. No, CH3 and CH3. This will be hydrogen will be here and CH3 will be here. Okay, now they are at transposition. C काय आहे, ओके. पोझिशन अशी आहे की एक CH3 या बाजूला आहे, बरोबर. या एक CH3 या बाजूला आणि एक CH3 या साईडला आहे, म्हणजे हा सुद्धा काय आउटवर्ड आहे आणि हा सुद्धा आउटवर्ड आहे. दोन्ही जर सिस्टीमच्या एकाच साईडला असले असते, म्हणजे CH3 आणि CH3, तर हा काय झाला असता, सिस झाला असता. नाव इट इज ऑन ट्रान्सपोजिशन. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की पॉझिटिव्ह ओव्हरलॅप होतं. आता मला सांगा, तुमच्याकडे अशी सिस्टीम आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारचं रोटेशन करावं लागेल हा बॉन्ड ओपन करण्यासाठी. ओके. सी, तुम्हाला माहिती आहे की सिस्टीम काय दिली आपल्याला, 4n सिस्टीम आहे, राईट. 4n सिस्टीम आहे. 4n सिस्टीममध्ये कन्सिडर झालं. 4n सिस्टीमसाठी तुम्हाला विचारलं थर्मली काय पॉसिबल आहे. 4n सिस्टीमसाठी थर्मली काय पॉसिबल आहे ते विचारलं, तर आपल्याला माहिती आहे की 4n सिस्टीम असेल थर्मली काय असणार आहे, कॉन रोटेशन असणार आहे. म्हणजे आपल्याला कुठलं रोटेशन करायचं आहे, कॉन रोटेशन करायचं आहे. कॉन रोटेशन म्हणजे आता काय होतं आहे, पॉझिटिव्ह ओव्हरलॅप आहे, आपल्याला कॉन रोटेशन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, दोन्ही ऑर्बिटल्स आहेत ती आता अशी होती आणि हे असं होतं आणि आपण कॉन रोटेशन केलेलं. ओके, म्हणजे सपोज हे आपण या साईडने कॉन रोटेशन केलं, या साईडने केल्यानंतर पॉझिटिव्ह ओव्हरलॅप होतो आहे. तसंच आपल्याला आता हा बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर पुन्हा कॉन रोटेशन करायचं आहे. म्हणजे एक तर तुम्ही क्लॉकवाईज करा, अँटी क्लॉकवाईज करा, किंवा तुम्ही क्लॉकवाईज करा. कसं दाखवता येईल, ओके. दिस वन इज दोन्ही काय करायचे आहेत, आपल्याला क्लॉकवाईज करायचे आहेत. म्हणजे हा पण क्लॉकवाईज होणार आणि हा पण क्लॉकवाईज होणार. ओके. किंवा अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज होईल आणि हा पण अगेन आय एम मिस्टेकिंग. बोथ क्लॉकवाईज केली तर क्लॉकवाईज, म्हणजे हा क्लॉकवाईज झाला आणि हा पण क्लॉकवाईज झाला, किंवा बोथ अँटी क्लॉकवाईज अँड दिस विल ऑल्सो अँटी क्लॉकवाईज. म्हणजे दोघंही काय होतात, दोन लोब काय होतात, बाजूला जाते. म्हणजे हा वरती असेल पॉझिटिव्ह लोब, त्याचा पॉझिटिव्ह लोब खाली येतो, किंवा याचा पॉझिटिव्ह लोब खाली येणार आहे आणि याचा पॉझिटिव्ह लोब वरती येणार आहे. सो कॉन रोटेशन करायचं आहे. सपोज मी रोटेट करताना हा CH3, म्हणजे आपण कुठल्या बाजूने करूया, अँटी क्लॉकवाईज करूया पहिल्यांदा, अँटी क्लॉकवाईज. ओके. म्हणजे हा हायड्रोजन काय होणार आहे, या पोझिशनला जाणार आहे, हा पॉझिटिव्ह लोब या पोझिशनला येणार आहे, हा CH3 इकडे येणार आहे. म्हणजे ही सिस्टीम अशी आहे. सो नाव
आता हा काय आहे, हे जे लोब आहेत ते काय आहेत, आडवे आहेत बरोबर, परपॅन्डिक्युलर आहेत. आपण रोटेट केल्यानंतर काय होणार आहे, सध्या हा काय आहे, हा असा आहे. आपण रोटेट केला, अँटी क्लॉकवाईज रोटेट केल्यानंतर काय होणार आहे, हा जो पॉझिटिव्ह लोब आहे तो खाली येणार आहे. म्हणजे आपली सिस्टीम पहिल्यांदा जशी असते तशी होणार आहे. लोब पॉझिटिव्ह खाली गेला, CH3 विल बी ॲट दिस पोझिशन बरोबर ना. 120 रोटेट केला, हा CH3 खाली होता तो असा येणार, हा हायड्रोजनवरती होता तो असा तिरपा जाणार, म्हणजे हा हायड्रोजन इथे आला. तसंच या सिस्टीममध्ये काय होणार आहे, आपल्याला अँटी क्लॉकवाईज करायचं, म्हणजे हा जो लोब आहे तो वरती येणार आहे, हा CH3 इथे येणार आहे आणि हायड्रोजन आडव्या पोझिशनला जाणार आहे. CH3 हियर, पॉझिटिव्ह लोब विल बी हियर. नाऊ सी बोथ पॉझिटिव्ह लोब ॲट अपोजिट साईड. जसं आपल्या मगाच्या रिॲक्शनमध्ये होतं की दोन्ही पॉझिटिव्ह लोब होमोसाठी काय होतात, 4n सिस्टीमच्या इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शनचा जो होमो असतो त्याचे दोन्ही लोब काय असतात, अपोजिट असतात. म्हणजे साईन काय येतात, त्याची अपोजिट साईन येतात बरोबर, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र येतात. आता हे काय झालं, रिंग ओपनिंग झालं. म्हणजे आपल्याला फायनल प्रोडक्ट लिहिताना कसं लिहायचं आहे, रिंग ओपनिंगचा फायनल प्रोडक्ट लिहिताना कसं लिहायचं, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे CH3 आणि इथे CH3. कारण की आपण हा बॉन्ड ब्रेक करतोय म्हणजे काय होणार, हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार, हा जो इथला डबल बॉन्ड असतो तो ते इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात. म्हणजे इथे तुम्हाला काय मिळतं, पुन्हा हा जो डबल बॉन्ड असतो, हे बॉन्ड इथे शिफ्ट झाले, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, म्हणजे हा जो इथला बॉन्ड होता तो इथे शिफ्ट झाला. म्हणजे इथे काय होणार आहे, डबल बॉन्ड आणि इथे डबल बॉन्ड. सो दिस इज युअर फायनल प्रोडक्ट ऑफ रिंग ओपनिंग रिॲक्शन बाय थर्मल सिस्टीम. जर फोटोकेमिकल असेल तर काय करणार आहे, सपोज दे आस्क एक्झाम अबाउट ओपनिंग रिॲक्शन ऑफ फोटोकेमिकल ओपनिंग असेल, तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार आहे असं त्याने विचारलं. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करायचे. ऑर्बिटल डायग्राम विल बी ॲज पर दिस, पॉझिटिव्ह CH3 काय आहे, एक खाली आहे, दुसरा CH3 काय आहे, ट्रान्सपोजिशनला आहे, म्हणजे वरती असणार आहे, हायड्रोजन आणि हायड्रोजन. ओके, नाऊ तुम्हाला माहिती आहे की 4n सिस्टीम असेल तर थर्मली काय असतं, कॉन रोटेशन असतं आणि फोटोकेमिकली डिसरोटेशन असतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डिसरोटेशन करायचं आहे, राईट. सो डिसरोटेशन म्हणजे सिस्टीम काय, आता पॉझिटिव्ह ओव्हरलॅप झालेलं आहे तिथे, राईट, पॉझिटिव्ह ओव्हरलॅप आहे. म्हणजे एकतर मी एकाला एकाला क्लॉकवाईज रोटेट केलं, दुसरा मला अँटी क्लॉकवाईज रोटेट करायला लागणार आहे. सपोज मी याला क्लॉकवाईज रोटेट केलं, राईट, दुसरा मला काय करायचं आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे. म्हणजे काय असणार आहे, हा असा अँटी क्लॉकवाईज रोटेट झाला, पॉझिटिव्ह सेम साईडला येतात. किंवा मी ह्याला अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं तर मला ह्याला क्लॉकवाईज रोटेट करायला लागणार आहे. ओके, क्लॉकवाईज म्हणजे हा काय झालं, दोन्ही पॉझिटिव्ह सेम साईडला. म्हणजे तुम्हाला ओपनिंग नंतर काय असणार आहे, दोन्ही पॉझिटिव्ह सेम साईडला येतात. मग याला काय केलं, मी अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं, हा CH3 इथे आला, हा हायड्रोजन इथे आला, हा CH3 इथे आला, हायड्रोजन इथे आला. ह्याला हा काय झाला, आपण अँटी क्लॉकवाईज केला, म्हणजे याला आपल्याला क्लॉकवाईज करायचं, क्लॉकवाईज. म्हणजे पॉझिटिव्ह लोबवरती आला, हायड्रोजन इथे, CH3 इथे. नाव चेक द स्टिरिओकेमिस्ट्री. मी जर असं ड्रॉ केलं आहे, जर मी इथे काय होणार आहे, आता हा तुमचा फायनल प्रोडक्ट झाला. ऑर्बिटल न काढता डायरेक्ट मी सपोज बॉन्ड ड्रॉ केले, काय होणार आहे, इथे CH3 येतो आहे आणि इथे CH3 येतो आहे. म्हणजे इथे CH3 येतो आहे आणि इथे CH3 येतो आहे. म्हणजे फायनल प्रोडक्टमध्ये इथे काय होतं, तुमचं EE होतं, म्हणजे ट्रान्स होतं. आता इथे काय झालं तुम्हाला मिळतं आहे, दिस वन इज अ दिस डबल बॉन्ड इज अ ट्रान्स, CH3 आहे आणि हा इथे सिंगल बॉन्ड आहे. पण हा जो इकडचा बॉन्ड फॉर्म होतो तो काय आहे, CH3 बरोबर, या डबल बॉन्ड बरोबर, हा काय आहे, सिसमध्ये आणि हा ट्रान्समध्ये. म्हणजे स्टिरिओकेमिस्ट्री सेम नाही. आता स्टिरिओकेमिस्ट्री काय होते, चेंज होते. म्हणजे 4n सिस्टीममध्ये जेव्हा आपण फोटोकेमिकल रिॲक्शन करणार आहे तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट मिळताना काय मिळणार आहे, डिफरंट मिळणार आहे. सो इथे काय आहे, जेव्हा ट्रान्स असेल 2E, म्हणजे सेकंड पोझिशनच्या कार्बनला सुद्धा E आहे आणि फोर्थ पोझिशनच्या कार्बनला सुद्धा E स्टिरिओकेमिस्ट्री आहे. सो 2,4 हेक्साडाइन अंडरगोज फोटोसायकलायझेशन टू गिव्ह cis 3,4 dimethyl cyclobutane. So finally you will get cis 3,4 dimethyl cyclobutane. Butadiene. CH3 सिस पोझिशनला मिळाले. म्हणजे तुमचा पहिल्यांदा कंपाऊंड काय होता, ट्रान्समध्ये होता. जेव्हा सायक्लिक सिस्टीम होते तेव्हा तुम्हाला ट्रान्स कंपाऊंड होता. जेव्हा तुम्ही फोटोकेमिकली ओपनिंग रिॲक्शनची केली तेव्हा मला काय मिळतो, सिस मिळतो. तसंच जर रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल, तुम्हाला अशी रिॲक्शन दिली असेल, सिसमध्ये असेल, तर तुम्हाला फायनल प्रोडक्ट सायकलायझेशनचा प्रोडक्ट काय मिळणार आहे, ट्रान्समध्ये मिळणार आहे.
मग जेव्हा 4n सिस्टीम थर्मली आपण बघितली ती कॉर्न रोटेशनने पॉसिबल होते आणि तुम्हाला स्टिरिओ केमिस्ट्री काय मिळते, सिस असेल तर सिसच मिळते, ट्रान्स असेल तर ट्रान्सच मिळणार आहे. आणि फोटोकेमिकल असेल तर डिसरोटेशन होणार आहे आणि सिस असेल तर काय चेंज होतं, ट्रान्समध्ये चेंज होतं, ट्रान्स असेल तर काय होणार आहे, सिसमध्ये चेंज होणार आहे. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट्स. This is all about photocyclization of 4n system. In next lecture we will go for 4n plus 2 system.